प्रेग्नन्सीचे पहिले 3 महिने तसं रेस्ट्रिक्शन काही नाही आहे का आपण बॉडी मसाज करू शकत नाही. पण बेस्ट एक बॉडी मसाज फक्त बॅकची, हाताची आणि पायाची करायची. ब्रेस्ट आणि पेल्विक पार्टची मसाज करायची नाही. ही कन्सिडर चांगली नाही, आपण चांगलं कन्सिडर करत नाही. रिझन बिंग, जर आपण ब्रेस्टला मसाज करायला गेलो तर देर कुड बी मिल्क म्हणजे लॅक्टेशन स्टार्ट होऊ शकतो, विच इज नॉट गुड फॉर प्रेग्नन्सी, विच मे कॉज अर्ली अबॉर्शन इन प्रेग्नन्सी. आणि जर आपण पेल्विक पार्टच्या किंवा अबडॉमेनचा मसाज करायला गेलो तर त्याच्यामुळे पण प्रेग्नन्सीला त्रास व्हायचा चान्सेस आहे. ही कृती अवॉइड केली, ब्रेस्ट आणि पेल्विकची मसाज, ती चांगली आपल्या बेबीसाठी आहे. अर्ली प्रेग्नन्सीमध्ये तसं पार्लरचे कुठले पण जे आपण क्रिया करतो ते अवॉइड करण्यासारखी नाही आहे. फेशियल करू शकतो, फक्त जे अवॉइड करायचं आहे ते हेअर स्ट्रेटनिंग, जिथे ते फॉर्मल्डिहाइड यूज करतात, विच इज नॉट गुड फॉर प्रेग्नन्सी. बरेच अबॉर्शन किंवा अबनॉर्मल बेबी व्हायचे चान्सेस आहे. तर फेशियल करू शकतो, बट हेअर ट्रीटमेंट, हेअर स्ट्रेटनिंग हे अवॉइड करायचं. इट इज बिकॉज ऑफ द हीट. मदरचा एक बॉडी टेम्परेचर मेंटेन राहतो, आपण ते वाढवायला गेला तर तिलाही त्रास होतो, डिहायड्रेशन होतो आणि बाळाला पण त्रास होतो. आणि सेम जर आपण केमिकल वापरतो, केराटिन बोला किंवा हेअर स्ट्रेटनिंगला फॉर्मलिन बोला, फॉर्मल्डिहाइड बोला, हे सगळे जे आहे केमिकल्स ते बेबीमध्ये फर्स्ट 3 मंथ्समध्ये खूप आजार बेबीला देऊ शकतात, ज्याच्यामुळे अबनॉर्मल बेबी व्हायचे चान्सेस आहे. म्हणून ते अवॉइड करायचं आहे. पहिल्या सुरुवातीच्या 3 महिन्यामध्ये वॅक्सिंग करू शकतो, ते आपण मना नाही करत, पण जर अवॉइड करता आला तर बेस्ट आहे. आणि पेल्विक रिजनची वॅक्सिंगच्या ऐवजी मी माझे सर्व पेशंटला, प्रेग्नंट किंवा नॉन प्रेग्नंट, मी नेहमी सांगते वॅक्सिंग किंवा क्रीम वापरायच्या ऐवजी हेअर क्लिपिंग करा. मीन्स तुम्ही कट करू शकता विथ सीझर, पण पूर्ण काढायची गरज युजली पण नसते. इट हॅज टू बी अवॉइडेड. हार्मफुल नाही आहे, पण अवॉइडेड बिकॉज यू इन्क्रीज युअर बॉडी टेम्परेचर ड्युरिंग दॅट टाईम. सो अवॉइड केलं तर खूप चांगलं राहील पहिले 3 महिन्यामध्ये. आणि पेल्विक रिजन तर अवॉइड थ्रू आउट 9 मंथ. हेअर क्लिपिंग विथ द सीझर ते अलाउड आहे, पण वॅक्सिंग किंवा क्रीम यूज करणं थोडं गरजेचं पण नाही आणि अवॉइड पण होऊ शकतो. ही काय एवढी इम्पॉर्टंट क्रिया नाही का आपण केली नाही तर दुसरा आजार वगैरे पकडणार. इट इज अवॉइडेबल, तर अवॉइड केलं तर खूप चांगलं असतं.